आनंद महल नारायण धारक प्रकरण 17। इतर वेळी मिश्रांना ती गोष्ट सोपी वाटली असती, पण आत्ता नाही। त्या सदानंदचा तो मुलगा ज्याला मिश्रांनी पाहिलं सुद्धा नव्हतं, तो त्या मास्टरजींकडे राहत होता। परिस्थिती कशी आहे याची चाचपणी करण्यासाठी मिश्रांनी मास्टरजींची गाठ घ्यायचं ठरवलं। आपल्या बंगल्यावर बोलवलं तर मास्टरजी येतील याची मिश्रांना खात्री वाटत नव्हती। मास्टरजी संध्याकाळचे अंगणात बसले असतानाच मिश्रांची भली मोठी गाडी त्यांच्या दारासमोर थांबली। मिश्रा दारातून प्रत्यक्ष आत येईपर्यंत तिकडे मास्टरजींचं लक्षच नव्हतं। मिश्रांना पाहताच ते खुर्चीतून उठले आणि 2 पावलं पुढे जात अर्धवट नमस्कार करत म्हणाले, वा वा मिश्राजी, आज इकडे कुठे वाट चुकली तुमची? आणि मागे सरत खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाले, या ना या, बसा। तुमचीच गाठ घ्यायला आलो होतो मास्टरजी। खुर्चीत बसता बसता मिश्रा म्हणाले, आमच्या आनंद महलवर नोकरी करण्यासाठी आलेले सदानंद, त्यांची पत्नी आणि मुलगा तुमच्याकडे 1-2 दिवस राहायला होते, नाही का? त्यांची सोय केल्याबद्दल आभार मानायला आलो होतो। आभार कसले मानता हो? मास्टरजी सहजपणे म्हणाले। मग काय, गेली का मंडळी राहायला आनंद महलवर? सदानंद वंदनाच फक्त गेले आहेत, अमर गेलेला नाही ही गोष्ट मिश्रांना माहीत असणारच। गावातली कोणतीही लहान मोठी गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचल्याखेरीज राहत नाही, आणि हे आपल्याला माहीत आहे ही गोष्ट मास्टरजींना माहीत असणार हेही मिश्रा जाणून होते। कदाचित शहकटाचं हे छायायुद्ध त्यांना खेळायचं असेल, त्यांचा स्वभावच तसा होता। काही वेळ थांबून मास्टरजी म्हणाले, सदानंद आणि भाभीजी काल आनंद महलवर राहायला गेले आहेत। छोटा अमर काही दिवस माझ्याकडेच राहणार आहे। वंदनासाठी भाभीजी हा शब्द वापरून मास्टरजींनी त्यांच्याशी आपला कोणता रिश्ता आहे हे उघड केलं होतं। सदानंद त्यांना त्यांच्या भावासारखा होता। मिश्रांच्या ध्यानात ते आलं असणारच, पण त्यांनी त्याची काही खून दाखवली नाही। वा वा, म्हणजे अमर, अमर नाव आहे का त्याचं? म्हणजे अमर इथे आहे तर बोलवा की त्याला बाहेर। मिश्रा अमरची गाठ घ्यायला आले होते तर। मास्टरजींच्या डोक्यात प्रकाश पडला। त्यांना ते मुळीच पसंत पडलं नाही। अमरला बाहेर बोलवायला त्यांना विलक्षण नाराजी वाटत होती, पण अर्थात ते नकार कसा देणार? काय कारण सांगणार? आणतो ना त्याला, मास्टरजी उठत म्हणाले। मिश्राजी, तुमच्यासाठी थंड लस्सी, गरम चहा काही आणू का? अमरला मिश्रांसमोर उभं करण्याआधी सावधगिरीचे 2 शब्द सांगण्याची संधी मास्टरजी शोधत होते। नको नको, मला काही नको, मिश्रा म्हणाले। ठीक आहे, बसा, मी येतोच। मास्टरजी घरात गेले। आतल्या खोलीत अमर कसलं तरी चित्रांचं पुस्तक चाळत बसला होता। मास्टरजींना पाहताच त्याने हातातलं पुस्तक खाली ठेवलं। अमर, त्याच्या शेजारी बसत मास्टरजी म्हणाले, बाहेर मिश्रा नावाचे एक गृहस्थ तुला भेटायला आलेले आहेत। तुझे वडील याच मिश्रांच्या आनंद महलवर नोकरीसाठी आले आहेत। या मिश्रांनी अगदी काहीही विचारलं तरी अगदी साधी उत्तरं दे, आणि तू मला जे जे काही सांगितलं आहेस, म्हणजे तुझा तो मित्र, तुला दिसलेली आनंद महलची खिडकी, यातलं काहीही त्यांना सांगायचं नाही, बरं का? चल। मास्टरजींचा हात धरून अमर बाहेरच्या अंगणात आला। मिश्रा घराच्या दाराकडेच पाहत होते। आपण कशाची अपेक्षा करत होतो हे त्यांनाच सांगता आलं नसतं, पण अमर जरासा कृश, वयाच्या मानाने जरासा उंच, उजळ वर्णाचा मुलगा होता। त्या नियोगीला या साध्या मुलाची एवढी धास्ती घ्यायचं काय कारण? वा वा, अमर नाव नाही का तुझं? ये। मिश्रा एक हात पुढे करत म्हणाले, तुझे वडील माझ्याकडेच कामाला असतात, माहीत आहे का? हो, पुढे होत अमर म्हणाला। माहीत आहे का कुठे ते? मिश्रा विचारत होते। हो, आनंद महलवर, मी गेलो होतो तिथे काल। अमर म्हणाला। वा, मग कसं काय वाटलं आनंद महल? मिश्रांनी विचारलं। अमर काहीतरी बोलणार होता, पण तेवढ्यात मिश्रांच्या मागच्या बाजूला संध्याकाळच्या किंचित अंधारून आलेल्या आकाशाविरुद्ध अमरला त्याचा तो मित्र दिसायला लागला होता। पण आत्तापर्यंत तो त्याला अगदी लहान, साधारण त्याच्याच एखाद्या खऱ्या मित्रा एवढा दिसत असे। आत्ता त्याचा आकार खूपच मोठा, एखाद्या नारळाच्या झाडासारखा उंच वाटत होता। अमरला ते जाणवलं नाही,
पण यावेळी त्याचा मित्र आपल्याबरोबर आपल्या त्या अनोख्या मितीतलं काही ना काही अंश घेऊन आला होता. आसपासची हवा बदलत होती. जराशी गार पडली होती. शिवाय हवेत एक गंध होता. चांगला की वाईट म्हणता यायचं नाही, पण वेगळा, खास. एखाद्या अतिउंच डोंगरमाथ्यावर स्वच्छ हवेत जाणवतो तसा, किंवा अगदी गडद गर्द हिरव्यागार झाडात जाणवतो तसा. मास्टरजींना मित्र दिसला नसेल, पण हवेतील बदल जाणवला. पण मिश्रा, त्यांची केवढी घालमेल सुरू झाली होती. गळ्याजवळचं बटन त्यांनी काढलं होतं. खिशातल्या रुमालाने ते मानेजवळचा घाम पुसत होते. रुमालाने वारा घेत होते. अमर, मिश्राजी काय विचारतायत बघ, मास्टरजी म्हणाले. आनंद महल ना, छान होता की. आता हे बोलायचं त्याला कसं काय सुचलं? त्याला तर म्हणायचं होतं, मला आनंद महल मुळीच आवडला नाही. मिश्रांची अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढत होती. शेवटी मान खाली घालून ते म्हणाले, मास्टरजी, अमर खेळायला गेला तरी चालेल. आपल्या बोलण्यात त्याला काही स्वारस्य नसणार. मला त्याला नुसतं पाहायचं होतं. ते झालं. जाऊ द्यात त्याला आत. चल अमर. मिश्राजी थांबा बरं का, मी आतून तुमच्यासाठी काहीतरी थंड आणतो. अमरला घेऊन मास्टरजी आत गेले. स्वयंपाकघरात पत्नी होती. तिला 2 ग्लास लस्सी बनवायला सांगितली आणि अमरचा हात सोडला. तो एकदम म्हणाला, मास्टरजी, मास्टरजी, माझा तो मित्र मला दिसला. तोंडावर बोट ठेवत मास्टरजी म्हणाले, अमर, आता काही बोलायचं नाही, नंतर सांग. मास्टरजी स्वयंपाकघरात 2 मिनिटं थांबले आणि मग थंडगार लस्सीचे 2 मोठे ग्लास घेऊन ते अंगणात आले. पण मिश्रा तिथे नव्हतेच. ते केव्हाच निघून गेले होते. मास्टरजींना जरासं नवल वाटलं, पण जास्त नाही. मिश्रांचा जीव त्या अंगणात एकाएकी अगदी कासावीस झाला होता. एका क्षणात आसपास काहीतरी विलक्षण बदल झाला होता. तो अमर अंगणात येईपर्यंत सर्व काही ठीक होतं. अमर. मिश्रांचे विचार तिथेच अडकले. मग मनातले विचार आपापल्या जागी बसले. याचसाठी त्या म्हाताऱ्या नियोगीने त्याची वासलात लावायची आज्ञा दिली होती. त्या अमरमध्येच काहीतरी वेगळेपण होतं. आपल्या अचानक जाण्याने मास्टरजींना नवल वाटेल, कदाचित शंकाही येईल, पण त्यांना तिथे राहणं केवळ अशक्य झालं होतं. मास्टरजींच्या दाराबाहेरच मोठ्या गाडीच्या उघड्या दारापाशी ड्रायव्हर उभा होता. त्याला मिश्रांनी हातानेच गाडी घेऊन यायची खूण केली आणि ते पायी पायीच निघाले. ते स्वतःच्याच विचारात इतके गढून गेले होते की आपल्यावर खिळलेल्या लोकांच्या नजरांची त्यांना जाणीवही नव्हती. काही लोक त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होते. काही भयमिश्रित कुतूहलाने पाहत होते. काहींच्या नजरेत हेवा होता आणि काहींच्या नजरेत द्वेष, संतापही होता. गावात काही ठराविक दुकानं होती. फुलांचं, पान, विडी, सिगारेटचं, खेळण्यांचं. तिथे नुसते निरोप ठेवायचे होते. मग ते निरोप आपोआप योग्य व्यक्तींना मिळणार होते. मिश्रा त्यांच्या दुकानावर पोचेपर्यंत दुकानं बंद करायची वेळ आली होती. गड्याने कुलूप लावल्यावर त्याच्या हातातून किल्ल्या घेत मिश्रा दुकानाच्या मागच्या अंगाला आले. तिथे सामानासाठी एक साधा आडोसा होता आणि आता आडोशाच्या मागच्या भिंतीपाशी अंधारात 4 जण उभे होते. मिश्रा आडोशात आले. खांबाला टेकून उभे राहिले. या जागेतल्या, या अंधारातल्या भेटींचा मिश्रांना सराव होता. वर्षाचा सराव होता. पण आजवर कधीही जाणवला नव्हता असा एक अपरिचित अस्वस्थपणा त्यांना आज रात्री जाणवत होता. मास्टरजींच्या घरी तो शहरवाल्यांचा छोकरा राहायला असतो, माहीत आहे ना तुम्हाला? हो हो. अंधारातून 2-3 आवाज आले. त्याचा पार निकाल लावून टाका, लवकरात लवकर. मिश्रा घरी जाण्यासाठी वळले. वळता वळता त्यांच्या हातातून 4 करड्या रंगाचे लिफाफे खाली पडले. मिश्रा घरात जाऊन त्यांच्या मागे घराचं दार बंद झाल्यावर मगच त्या 4घांनी खाली वाकून खालच्या फरशीवर पडलेले ते लिफाफे उचलले. लिफाफे उघडण्याची गरजच नव्हती. आतल्या कोऱ्या नोटांचा स्पर्शच हातांना जाणवत होता. तसं राखसकोट गाव लहानच. मोठ्या शहरातल्यासारखं रात्रीचं आयुष्य जवळजवळ नाहीच. 8-8:30 वाजले न वाजले की सामसूम होणार. निदान वस्तीच्या भागात तर होणारच. मास्टरजींचं घरही याला अपवाद नव्हतं.
संध्याकाळची जेवणं झाल्यावर मास्टरजी अमरच्या खोलीत आले होते. आजच्या मिश्रांच्या अचानक भेटीमागचं कारण त्यांना उमगत नव्हतं. मास्टरजी मिश्रांच्या मित्रांपैकी किंवा चाहत्यांपैकी मुळीच नव्हते. मिश्रा अमरला भेटण्यासाठीच आले होते यातही शंका नव्हती. पण त्यांना अमरमध्ये एवढं स्वारस्य का? आणि मग नंतर झालेला प्रकार तर अनाकलनीय होता. मिश्रांच्या त्या अस्वस्थपणाचा अमरच्या त्या मित्राशी काय संबंध होता? ज्या ज्या वेळी अमरच्या आयुष्यात एखादी अडचण उद्भवली होती त्यावेळी त्याला तो मित्र दिसला होता, जसा त्या पारावर किंवा स्मशानात दिसला होता. अर्थात मास्टरजींना स्वतःला अमरचा तो मित्र कधीच दिसला नव्हता, कदाचित दिसणारही नव्हता. पण समोर दिसणाऱ्या दृश्यावरून ते अनुमान काढत होते. त्या शिवानी बाबाच्या किंवा त्या शुक्राजीच्या प्रतिक्रियाच बोलक्या होत्या. त्यावरून असा निष्कर्ष काढायचा का की त्या ठिकाणी किंवा त्या लोकांकडून अमरला काही धोका संभवत होता? मग आत्ताची मिश्रांची प्रतिक्रियाही त्याच स्वरूपाची बोलकी नव्हती का? अमरशी चर्चा अनिवार्य झाली होती. सदानंदने येताना अमरसाठी एक मोठी वही आणि खूप रंग आणले होते आणि आता अमर वहीवर जमतील तशी चित्र रेखाटण्यात दंग झाला होता. मास्टरजींच्या येण्याचा आवाज ऐकताच त्याने दाराकडे पाहिलं आणि मग हातातली वही आणि पेन खाली ठेवलं. त्याच्याजवळ बसत मास्टरजी म्हणाले, बाळ अमर, मघाशी तू तुझा तो मित्र दिसला म्हणून सांगत होतास तेव्हा मी तुला एवढ्यात नको म्हणालो होतो, आठवतं? आता सांग. मास्टरजी, ते कोण आले होते ना? हो, ते मिश्रा. हो, त्या मिश्रांच्या मागे मला तो दिसत होता, पण नेहमीसारखा लहान नाही, खूप मोठा. नारळाची उंच उंच झाडं असतात ना, तेवढा. आणखी काही? स्वतःची भिंतीवर पडलेली मोठी सावली दाखवत अमर म्हणाला. अशा सावलीसारखा दिसत होता. नाक, तोंड, केस असं काहीही दिसत नव्हतं. फक्त 2 डोळे होते, पांढरे डोळे. आणि मास्टरजी, मला वाटत होतं की तो वाकून त्या मिश्रांकडे पाहत आहे. ताडामाडासारखी उंच काळी आकृती, खाली वाकून पाहणारी. अनुभवी मास्टरजींच्याही शरीरावर काटा आल्याशिवाय राहिला नाही. आपल्या आसपासचं आत्तापर्यंतचं आयुष्य संथ होतं. मास्टरजींना वाटलं, आता आसपास भोवरे आहेत, तुफानी लाटा आहेत. हा सदानंद आणि अमर गावात आले होते. गावाचा सगळा तोल बिघडला होता. निश्चल लंबक आता झोके घेऊ लागला होता आणि कधी कधी तो झोका नैसर्गिक मर्यादांच्याही वर जात होता. पण मास्टरजींचा विश्वास होता, सदानंदच्या विशेषतः अमरच्या इथे येण्यामागे काहीतरी कारण असलंच पाहिजे. जरासं पुढे जाऊन प्रसंगाची वर्गवारी करायची झाली तर त्यांच्यापैकी काही अशुभ होते, अन्यायाचे होते. उदाहरणार्थ आनंदमहलवर झालेल्या त्या निर्घृण हत्या, अमरला शारीरिक वा मानसिक उपद्रव देण्याची खटपट करणारे ते शुक्राजी किंवा शिवानी बाबा आणि या सर्वांमागे सूत्रधारासारखी वावरणारी, स्वतः नामानिराळी राहणारी मिश्रांची आकृती. मग अर्थात त्यांच्या विरुद्धच्या प्रसंगांना शुभच म्हणायला हवं. अमर आणि त्याच्याबरोबर त्याचा तो मित्र यांचं राखसकोटमध्ये येणं ही सर्वात महत्त्वाची घटना होती आणि ते स्वतः आपोआप त्या शुद्ध, न्यायी आणि योग्य घटनांच्या बाजूला आले होते. तुला भीती नाही वाटली? मास्टरजींनी विचारलं. छे, अजिबात नाही, तो माझा मित्रच आहे. छान छान. त्याच्या मस्तकावर हात टेकवून मास्टरजी त्याच्या खोलीतून बाहेर पडले. त्या चौघांच्यात मसलत झाली होती. मिश्रांनी सोपवलेलं काम त्याच रात्री पार पाडायचं असा त्यांचा विचार होता. मास्टरजींच्या घरावर दरोडा. मास्टरजी काही धनाढ्य नव्हते, तेव्हा त्यांच्या घरावरचा हा दरोडा काहींना विसंगत वाटण्याचा संभव होता. पण सर्वच लोक सर्वच वेळा अगदी तर्कशुद्धपणे वागतात किंवा त्यांनी वागायला हवं असं थोडंच आहे. त्या 4 धटिंगणांना धास्ती अशी नव्हती. त्यांच्यापाशी धारधार सुरे, हातपाय बांधायला, वेळ आली तर गळा आवळून जीव घ्यायला सुद्धा दोऱ्या होत्या. पण त्यांची ही जरुरी नव्हती. हा म्हातारा निरुपद्रवी शाळा मास्तर आणि ते 7-8 वर्षांचं पोर, साधे रानगट्टे हातसुद्धा पुरेसे होते. 11-11:30 पर्यंत त्यांनी कसा तरी वेळ काढला आणि मग सगळीकडे सामसूम झाल्यावर ते चौघं अनवाणी, पावलांचा अजिबात आवाज न करता मास्टरजींच्या घरापाशी येऊन पोचले.